मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर S. G. खानापुरे. भाग 6D यामध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण भाग 6 मध्ये TSP आणि OTSP या क्षेत्रातील जे महादेव कोळी आहेत, तर त्यांच्यामध्ये रक्तसंबंध आहे का, त्यांच्यामध्ये आप्तभाव किंवा ॲफिनिटी आहे का, या विषयावरती आपण समजून घेत होतो. आणि या भागामध्ये म्हणजे 6A मध्ये आपण बघितलेलं आहे की TSP क्षेत्रातील जे महादेव कोळी आहे, तर हे लोक 14व्या शतकापूर्वी, म्हणजे ते 10व्या शतक असेल 11व्या असेल, काळ निश्चित नाही, परंतु 14व्या शतकापूर्वी ह्या लोक निजाम प्रांतातून, म्हणजेच आता सध्याचा मराठवाडा, बेरार, हा, ह्या प्रांतातून ती लोक मायग्रेटेड झालेले, स्थलांतरित झालेले, आणि मग वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तेच लोक पसरलेले हे आपण 6A मध्ये बघितलेलं आहे. आणि 6B मध्ये आपण बघितलेलं आहे की बाबा ह्या जे TSP असो किंवा OTSP असो, ह्या दोन्ही भागातील जे महादेव कोळी आहे, तर ह्यांना महादेव कोळी का म्हणलेलं आहे, तर यांची जी उत्पत्ती आहे ते महादेवापासून निर्माण झालेलं आहे. ही लोक पूर्वी महादेवाच्या डोंगरामध्ये राहत होते, महादेवाची उपासना करत होते, पूजा करत होते, महादेव मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम करत होते, आणि म्हणून ह्यांना महादेव कोळी म्हटलं जातं. म्हणजे ह्यांचे जे वंशज आहे ते महादेव आहे. आणि यांचे पूर्वज कोण आहे, तर पूर्वजपैकी महर्षी वाल्मिकी ह्या महादेव कोळ्यांचे पूर्वज आहेत, महर्षी व्यास हे पूर्वज आहेत. ओके. आणि TSP आणि OTSP ह्या दोन्ही भागातील पूर्वज एकच आहेत. आणि ह्या दोन्ही भागातील महादेव कोळ्यांचे जे मूळ वस्तीस्थान आहे, निजाम प्रांत ज्याला आपण म्हणतो, ती एकच आहे. म्हणजे एकच घरातील ही लोक आहेत, एकच वंशातील ही लोक आहेत, एकच पूर्वज ह्या लोकांचे आहेत. तिथपर्यंत आपण बघितलेलं आहे. आज आपण 6D मध्ये की बघणार आहे की OTSP क्षेत्रातील महादेव कोळी आणि TSP क्षेत्रातील महादेव कोळी यांचे देव देवता कोण आहेत, आणि त्याच्यानंतर OTSP क्षेत्रातील महादेव कोळी आणि TSP क्षेत्रातील महादेव कोळी यांची व्यवसाय काय आहे, ही लोक एक्झॅक्टली काय करतात, आणि यांच्यामध्ये TSP आणि OTSP मधल्या महादेव कोळ्यांच्या मध्ये लग्न होतात का किंवा झालेले आहेत का, मुलं मुलींची देवण घेवण ह्यापूर्वी झालेलं आहे का किंवा आता सध्या चालू आहे का, या विषयावरती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. तर मित्रांनो, हे देवदेवता यांचे मुख्य देवदेवता कोण आहेत ह्याच्याबद्दल बघत असताना पहिल्यांदा आपण आरी एंथोवेनकडे जातो. कारण आरी एंथोवेन ह्या महादेव कोळ्यांच्या बद्दल, आरी एंथोवेन म्हणा, मॅकंटोस म्हणा, किंवा तुमच्या मराठवाड्याचं जे आहे ते सय्यद सिराजुल हसन, ह्या लोकांनी ह्यांचा अभ्यास केलेला आहे, म्हणून ते ऑथेंटिक आहेत. हे जे मानवशास्त्रज्ञ आहेत हे ऑथेंटिक आहे, ते जे बोलतात ते सत्य आहे, बरोबर. म्हणून आपण पहिल्यांदा आरी एंथोइन काय म्हणतात बघा. महादेव कोळी चिपली वर्षित खंडोबा बहिरोबा, बरोबर, दर्याबाई, घोरपड देवी, हा, गुंजनवीर वगैरे, गुंजनीवीर, हिरोबा, कळसुबाई, मसोबा, बरोबर, नवलाई, यल्लम्मा, बरोबर, आणि व्याघ्र व्याघ्रंबरी. ओके. तर ही जे देवदेवता आहेत हे जनरली महादेव कोळ्यांचा त्यांनी पूर्ण बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये अभ्यास केलेला आहे. आणि जनरली हे कोण महादेव कोळी कोणकोणत्या देवदेवतांना मानतात, त्यांची पूजा करतात, ह्या संबंधी हे सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, खंडोबा, भैरोबा आणि तुळजा भवानी ही जी आहेत ना, ही कॉमन आहे महादेव कोळ्यांची.
कारण का, खंडोबा भैरोबा हे महादेवाचे अवतार आहेत आणि म्हणून हे महादेव कोळी त्या महादेवाचा अवतार म्हणून त्यांना कंपल्सरी त्यांची पूजा अर्चा किंवा उपासन हे करत असतात. आणि बाकीचे जे देवदेवता आहेत तर त्या लोकलमध्ये, त्या लोकल भागामध्ये काही देवदेवता आहेत तर त्यांची ती पूजा करत असतात. त्याच्यानंतर तिथं बघा, हे महाराष्ट्र ज्ञानकोश म्हणून 1924 ला लिहिलेलं आहे. हे सनातन धर्मी झाले. ओके. याचे कुलदैवत खंडोबा, भैरोबा व भवानी आहेत. महादेव कोळ्यांचे मुख्य कुलदैवत कोण आहे तर खंडोबा, भैरोबा आणि हे भवानी. भवानी म्हणजे तुळजापूरची भवानी. हे कॉमन आहे, बरोबर. आता आपण बघू की टीएसपी क्षेत्रामध्ये जे महादेव कोळे आहेत तर त्यांची देवदेवता कोण आहे. आता ठाण्याचं गॅजेटियर आहे 1882चं आणि हे महादेव कोळ्यांच्या बद्दलचं आहे. काय म्हणलेलं बघा, दे ॲडोर the ordinary Hindu gods, but their chief objective of worship is Khandoba, commonly called Khanderai, commonly called Khandoba, an incarnation of Mahadev, whose chief temple are at Jejuri. बरोबर. ते काय म्हणतात बघा, काही त्या हिंदू देवदेवतांची पूजा करतात, मानतात, ओके, भक्ती करतात, परंतु त्यांचं मुख्य देवदेवता कोण आहे तर खंडेराया आहे. खंडेराया म्हणजेच खंडोबा. तर खंडोबा का ही लोक पूजा करतात तर ही का आहे, इन्कारनेशन ऑफ महादेव. खंडोबा अँड इन्कारनेशन, इन्कारनेशन म्हणजे पुनर्जन्म किंवा अवतार. तर महादेवाचा अवतार खंडोबा आहे आणि म्हणून ही लोक, महादेव कोळी लोक, हे खंडोबाची सुद्धा काय करतात, पूजा करतात, प्रामुख्याने पूजा करतात. आणि ही कुठं आहे खंडोबा तर जेजुरी. लक्षात घ्या, जेजुरीचा खंडोबा हे सगळे महादेव कोळी म्हणजे ठाण्यातले आपण म्हणू, ठाण्यातले महादेव कोळी हे ते मानतात, पूजा करतात. आणि भीमाशंकर इन द डेक्कन, पुण्याजवळ भीमाशंकर म्हणून आहे, ते पण महादेवाचं मंदिर आहे, तर ते सुद्धा ही लोक पाळतात. आणि भैरू, भैरू म्हणजे भैरोबा, बरोबर. भैरोबा आणि भवानी, भवानी म्हणजे तुळजापूर भवानी, बरोबर. हिरोबा अँड खंडोबा आर देअर हाऊस होल्ड डायटीज. हिरोबा आणि खंडोबा जे आहे हे त्यांचे घरगुती देवदेवता आहेत. हा, त्याच्यानंतर ते काय करतात, दे प्रेझेंट ऑफरिंग्स ॲट दी टॉम्स ऑफ मुसलमान सेंट्स. मुसलमानांचे जे फकीर आपण म्हणू, पीर म्हणू, फकीर म्हणू, तर त्यांची सुद्धा ती लोक काय करतात, त्यांना सुद्धा नैवेद्य दाखवतात. ओके. अँड ॲट अ टाइम्स पे डिवाइन हॉर्स ॲट द स्पिरिट ऑफ दोज हू हॅव डाईड व्हायलेंट डेथ, सॉरी व्हायलेंट डेथ. हा, तर त्यांच्या घरातले जे काही पूर्वज आहेत त्या पूर्वजांच्या आत्म्यांना सुद्धा तर ती लोक मानतात किंवा देव मानतात. म्हणजे खंडोबा, भवानी, भैरोबा, भीमाशंकर, त्याच्यानंतर हिरोबा आणि मुसलमानचे देव आणि स्वतःच्या घरामध्ये जे काही पूर्वज एक्सपायर झाले असतील तर त्यांच्या आत्मे, ह्या सगळ्यांना ते देव मानतात. हे ठाणे जिल्ह्याचे गॅजेटियर सांगतोय, बरोबर. त्याच्यानंतर हे अहमदनगरचं गॅजेटियर काय म्हणतं बघा, अहमदनगरचे गॅजेटियर, कोळीज आर रिलिजियस अँड कीप हाऊस इमेजेस ऑफ भैरोबा ऑफ सोनारी इन अहमदनगर. आता भैरोबा कुठला आहे, खंडोबा जेजुरीचा आहे. भैरोबा कुठला आहे तर भैरोबा सोनारी म्हणून जे अहमदनगरमध्ये आहे तिथं. त्यानंतर देवी, देवी ऑफ तुळजापूर, तुळजापूर भवानी म्हणा किंवा देवी म्हणा ती एकच. तर तुळजापूरची भवानी काय म्हटलं त्याने, देवी ऑफ तुळजापूर इन निजाम्स कंट्री. निजाम्स कंट्री म्हणजे मराठवाडा, लक्षात घ्या, म्हणजे उस्मानाबाद मध्ये ही तुळजापूर आहे. ओके.
अँड खंडोबा ऑफ जेजुरी. बघा, जेजुरीचा खंडोबा, त्यानंतर तुळजापूरची तुळजाभवानी आणि भैरोबा, सोनारी किंवा अहमदनगर मधलं भैरोबा, बरोबर. आणि पुढं काय काय म्हटलं बघा, हे जेजुरी कुठे आहे तर पुण्यात आहे. ओके. आणि त्याच्यानंतर ते हे सुद्धा म्हटलेलं आहे की हिंदू फेस्ट फेस्ट वगैरे, दर्याबाई, घोरपड देवी, ही जी लोकल देवी आहेत काही, बरोबर. लोकल देवी आहेत, कळसुबाई, हा, हिरोबा, मसोबा, हे मैसोबा हे सगळीकडेच आहे. नवलाई, मुसलमानचे संत आणि त्यांची एन्सिस्टर जे आहेत, तर ती एन्सिस्टर, मेलेले जे एन्सिस्टर्स आहेत, तर त्यांचे आत्मे, तर ह्या सगळ्यांना तर ते देव मानतात. परंतु कॉमन कुणाला मानतात तर ते भैरोबा, खंडोबा, भवानी, हे कॉमन आहे, बरोबर. त्याच्यानंतर बघा, तिथं आपण टीएसपी मध्ये काय प्रकार आहे. टीएसपी म्हणजे जे 5 जिल्हे, सॉरी, ओटीएसपी मध्ये काय प्रकार आहे. आता बघा, हे निजाम डोमिनोन आहे. निजाम डोमिनोन म्हणजे हे ह्यामध्ये मराठवाड्यातले सगळे जिल्हे आले, बेरारचे जिल्हे आले, बरोबर. मराठवाडा, बेरार, हा, ह्या, आणि अजून एक कुठलं, ठीक आहे, मराठवाडा आणि बेरारचे जिल्हे ह्या सगळे आले ह्याच्यामध्ये निजाम डोमिनोन म्हटल्यानंतर. तर ह्या बेरार आणि मराठवाड्यामधली जी महादेव कोळी आहे, तर हे लोक कोणकोणत्या देवाला मानतात. तर इथं त्याने म्हणलेले की महादेव तरी आहेच आहे. त्याच्यानंतर देअर हाऊस वर्शिप इन विच प्रिस्ट टेक नो पार्ट इज ॲड्रेस्ड टू भैरोबा ऑफ सोनारी. म्हणजे बघा, मराठवाड्यातली महादेव कोळी, बेरार मधली महादेव कोळी, बरोबर. ऍक्च्युली ह्या इथलेच महादेव कोळी ते खानदेशमध्ये पण गेलेले, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण गेलेले, त्यामुळे हे सगळेच आल्यासारखं आहे. तरी पण निजाम डोमिनोन म्हटल्यानंतर मराठवाडा आणि हे बेरारचे जे आहेत, तर त्या कोळी कुणाला मानतात तर भैरोबा ऑफ सोनारी, अहमदनगरच. आता बघा, तिथं काय म्हटलं त्यांनी, कुठं अहमदनगरची काय करतात कोळी, भैरोबा ऑफ सोनारी इन अहमदनगर. अहमदनगरच्या सोनारी या गावातलं जे भैरोबा आहेत, त्याला ही अहमदनगरची महादेव कोळी म्हणजे मधुकर पिचड किंवा आमदार लमाटे वगैरे, ही लोक ह्यांना मानतात, बरोबर. आता मराठवाड्यातली पण लोक काय करतात बघा, भैरोबा ऑफ सोनारी कुठं आहे ते, अहमदनगर, बरोबर. त्याच्यानंतर देवी ऑफ तुळजापूर कुठं आहे ते, निजाम टेरिटरी. निजाम टेरिटरी म्हणजे मराठवाडा, म्हणजे उस्मानाबाद मध्ये आहे. आता इथं बघा, ही लोक काय करतात, देवी ऑफ तुळजापूर इन दी निजाम कंट्री, बरोबर. अहमदनगरचे जे स्वतःला ओरिजिनल समजतात, ते सुद्धा देवीला मानतात, तुळजापूरच्या देवीला मानतात. ओके. त्याच्यानंतर देवी ऑफ तुळजापूर अँड खंडोबा ऑफ जेजुरी. हे बघा, तिथं सुद्धा खंडोबा ऑफ जेजुरी इन पुणे, ते कुठं आहे, पुण्यामध्ये आहे, बरोबर. म्हणजे मराठवाड्यातली बेरार मधले सुद्धा भैरोबाला मानतात, तुळजा भवानीला मानतात, खंडोबाला मानतात, बरोबर. आता हे बघा, तिथं इतर छोटे छोटे देव कुठले आहेत त्यांचे, तर अमंग देअर मायनर गॉड्स, हे बघा, हे कॉमन आहे, भैरोबा, खंडोबा, तुळजाभवानी हे कॉमन आहे. पण छोटे छोटे लोकल देव देवता कोण आहेत त्यांचे, हे बघा, दर्याबाई, हा, घोरपड देवी, गौनवीर, हिरोबा, कळसुबाई, मसोबा, नवलाई. आता बघा, हे अहमदनगरचं, हा, दर्याबाई, घोरपड देवी, गुणवीर, हिराबाई, कळसुबाई, मसोबा, नवलाई, मुसलमानचे सेंट आणि त्यांचे पूर्वज, हे बा, हे सगळ्या, सॉरी, हे बा, गुण आहे, हिरोबे वगैरे, हु आर दी ऑपरेशन वगैरे ऑफरिंग्स, हा, हे बा, हे सगळे तेच देवदेवता आहेत, हे मायनर देवदेवता आहे. तरी सुद्धा त्या मायनर देवदेवता सुद्धा एकच आहेत. अहमदनगर मधल्या महादेव कोळ्यांचं
आणि मराठवाडा आणि बेरार मधल्या महादेव कोळ्यांचं हे एकच आहे. बरोबर. त्याच्यानंतर इथं हे म्हटलेलं बघा, हे मुसलमानचे देवदेवता आणि त्याच्यानंतर आपल्या पूर्वजांच्या एन्सिस्टर्स म्हणजे पूर्वज, पूर्वजांचे आत्मे, स्पिरिट म्हणजे आत्मे, तर ह्यांना सुद्धा ती काय करतात, त्यांचे स्वतःचे देवदेवता मानतात. हे कोणी लिहिलं? सय्यद सिराजुल हसन. मी तुम्हाला सांगितलं सय्यद सिराजुल हसन हे मराठवाड्यातलं म्हणा किंवा निजाम प्रांतातले जे काही महादेव कोळे त्यांच्याबद्दल त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि ही ओरिजिनल महादेव कोळे. हेच महादेव कोळे पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, अहमदनगरमध्ये, हा, ठाणे आणि कुलाबा इकडे मायग्रेटेड झालेले आहे. त्यामुळं हे जे मराठवाड्यातली ओरिजिनल महादेव कोळी आहेत, तर यांचेच देवदेवता अहमदनगरमध्ये आहेत. यांचीच देवदेवता कुठं आहे? ठाण्यामध्ये सुद्धा तेच आहे. हे बा, इथं जर आपण बघितलं, हे ठाणे, ठाण्यामध्ये पण तेच आहे. हे बघा, खंडोबा, भैरोबा, बरोबर, हे बघा हिराबाई, काय हिरोबा, ओके नाही, हे बघा मुसलमानची सेंट्स, हे सगळं तेच कॉमन आहे सगळं. बरोबर. आणि त्याच पद्धतीने जर हैदराबादचं हे बघ, पुन्हा दुसऱ्या एका पुस्तकातनं लिहिलेलं आहे, किंवा हे मराठवाड्यातला 1921 सालचा हा सेन्सेस आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलं, बघ, महादेव तर आहेच आहे, त्याच्यावर भैरोबा सोनरवाड, देवी ऑफ तुळजापूर, खंडोबा ऑफ जेजुरी, त्यानंतर त्यांचे एन्सिस्टरचं स्पिरिट, हे सगळं मराठवाड्यातले लोक देव मानतात ह्यांना. कोल्हापूरची काय करतात बघा, त्यांच्या गॅजेटमध्ये लिहिलेल्या 1882 कोल्हापूरची लोक सुद्धा काय करतात, हे बघा भैरोबा, महादेव तर आहेच, हा, आता हे बघा लोकल देवी कोण आहे? ज्योतिबा लोकल आहे. ज्योतिबा लोकल आहे म्हटल्यानंतर लोकल ते मागणारच ना. बरोबर. आणि यल्लम्मा, आता यल्लम्मा खरे महादेव कोळ्यांची मूळ देवदेवता आहे. कारण का, इथं बघा एंथोनी काय सांगितलं, आरी एंथोनी कोण काय सांगितलं, यल्लम्मा, यल्लम्मा ही महादेव कोळ्यांची देवी आहे. आता आमची घरची सुद्धा देवी यल्लम्माच आहे. बरोबर. तर तसं आरी एंथोनीच्या म्हणण्याप्रमाणे कोल्हापुरातली सुद्धा लोक ही यल्लम्माला मानतात, परंतु त्याच्याबरोबर हे भैरोबा वगैरे आहेच. हे बघा सोलापूरची काय आहे, हे बघा भवानी, सोलापूरचे विठोबा, कारण का सोलापूरमध्ये विठोबा आहे. आणि दुसरं म्हणजे की विठोबाला त्या TSP मधल्या सुद्धा मानतात. हा, आपल्याला माहित आहे की बाबा तिथं राघोजी भांगरेना, माझ्या कल्पनेप्रमाणे पंढरपूरमध्येच त्यांना पकडण्यात आला होता. कारण का, तर ते विठोबाचे भक्त होते, ते विठोबाला येत होते, त्याच्यातनं त्यांना पकडण्यात आलं होतं. म्हणून ह्या TSP क्षेत्रातली कोळी जी आहे, महादेव कोळी, ते पंढरपूरच्या विठोबाला सुद्धा मानतात, तुळजापूरची भवानीला सुद्धा मानतात, आणि त्याचबरोबर खंडोबाला मानतात. मग इथं सोलापूरचे सुद्धा बघा विठोबा, भवानी तुळजापूरचे आणि खंडोबा. बरोबर. तर ह्यांना आपण मानतो. इथं बघा, हे बघा महादेवाची पूजा करतात सोलापूरचे, महादेवाची पूजा, आणि मल्हार, मल्हार म्हणजे खंडोबा. बरोबर, खंडोबाची पूजा ही लोक करत असतात. ओके. तर ह्याचा अर्थ असं की बाबा जे देवदेवता आहे ते TSP क्षेत्रातील महादेव कोळ्यांची देवदेवता आणि OTSP क्षेत्रातील महादेव कोळ्यांची देवदेवता ही एकच आहे. हा, थोडंफार मायनर काय असणार आहे, फरक असणारच आहे, कारण का त्या त्या भागातले त्या त्या देवी असतात, ते मानत असतात. परंतु महादेवाचा अवतार म्हणून जितके काही देव आहेत, ज्यामध्ये फेमस देव कोण आहे, खंडोबा आहे, भैरोबा आहे, ते महादेवाचे, ते कॉमन आहे महादेव कोळ्यांच्या मध्ये सगळीकडं. तुम्ही कुठल्याही जिल्ह्याचं काढून बघा, भैरोबा खंडोबा हे असणारच. आणि त्याचबरोबर तुळजाभवानी, यल्लम्मा, हा, विठोबा, हे काही भागामध्ये, तर काही भागामध्ये इतर. परंतु मूळ जे मराठवाड्यातले जे काय देवदेवता आहे, तेच देवदेवता त्या TSP मध्ये सुद्धा आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून हे सगळी दोन्ही भागातले महादेव कोळी ही एकच आहेत. त्याच्यानंतर आपण बघू की
टीएसपी आणि ओटीएसपी मधल्या महादेव कोळ्यांची व्यवसाय काय, ती लोक काय करतात? आता आरी एन्थोन काय म्हणतं बघा, दी ओरिजिनल ऑक्युपेशन ऑफ महादेव कोळी सपोज टू बी हॅव दॅट ऑफ इन्फंट्री सोल्जर्स. ही खरं म्हणजे ह्यांचं जो काय रक्त आहे हा संघर्षाचं रक्त आहे, सैनिकाचं रक्त आहे, बंड करण्याचं रक्त आहे. म्हणून त्यांना बरेच वेळा क्रिमिनल ट्राईब म्हणून इंग्रज ओळखत होते. त्यामुळे ह्यांच्यामध्ये लढण्याची ताकद आहे. ओके, शत्रूशी भिडण्याची ताकद आहे. आणि म्हणून ह्यांचं मुख्य जो काम आहे ना, तर सोल्जर, सैनिक. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये महादेव कोळींची संख्या प्रचंड होती. मावळे म्हणून ही लोक काम करत होते. बरोबर. तुम्हाला मी सांगितलं की बाबा तानाजी मालुसरे म्हणा, त्यांचे सेलार मामा म्हणा, आणि त्यांचा सगळा जो काय ग्रुप होता तो सगळा कोळ्यांचा ग्रुप होता. बरोबर. आणि आपल्याला हे माहीत असलेले ग्रुप आहेत. असे कितीतरी सैनिक असणार आहे की ज्यांचं नाव पुढे आलेलं नाही, परंतु ते महाराजांच्या मागे होते. ओके. आणि त्यानंतर दे आर नाव हजबंडमन. पूर्वी ही लोक सैन्यामध्ये काम करत होते. इंग्रज कशामध्ये, कधी केव्हा, शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी किंवा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे मोगलांच्या बरोबर फाईट करायला ही कोळीच लोक होते. आता महादेव कोळ्यांचा चौथरा वगैरे तुम्हाला सगळं माहित आहे. तर हीच लोक त्यांच्याशी फाईट करत होते, मोगलांच्या बरोबर, इंग्रजांच्या बरोबर वगैरे. त्याच्यानंतर दे आर नाव हजबंडमन, म्हणजे ती लोक आता सध्या शेतीचे व्यवसाय करतात, शेतकरी आहेत ते, जनावर पाळतात. इन सम प्लेसेस दे आर बोटमन, काही ठिकाणी ते नाव चालवतात. आता उदाहरणार्थ कोल्हापूरमध्ये ते बोटमन होते. सोलापूरमध्ये जे पंढरपूर आहे तिथं ते बोट जे चालवतात ते महादेव कोळीच आहेत ते सगळे. कारण का हा पण एक त्यांचं काम राहिलेलं आहे, काही ठिकाणी ते पण करतात. त्याच्यानंतर सम आर मिनिस्ट्रंट्स ऍट टेम्पल, महादेव टेम्पल, महादेवाच्या मंदिरामध्ये ही लोक काय होते, व्यवस्थापक होते, पुजारी होते. हे सगळं कोण म्हणतोय, आर्यन थवेन. म्हणजे सैन्य, त्याच्यानंतर शेतकरी, नाव चालवणे, महादेव मंदिरामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करणे, हे महादेव कोळ्यांचे व्यवसाय होते. ओके. तर गोविंद गारे काय म्हणते बघा, महादेव कोळीज आयदर बरी, ठीक आहे, 80% ऑफ देम डू अग्रिकल्चर. महादेव कोळ्यांच्या पैकी 80% महादेव कोळी हे शेती करतात. मूळ शेतीत लक्षात घ्या. कोळ्यांच्या मध्ये 4 गट आहे, महादेव कोळी, मल्हार कोळी, त्याच्यानंतर टोकरे कोळी आणि सोन कोळी. 4 उपगट आहेत. या 4 उपगटापैकी महादेव कोळ्यांचा जो मुख्य उपगट आहे, आता ऍक्च्युली महादेव कोळ्यांचं म्हणा, मल्हार कोळी म्हणा, किंवा ढोर कोळी म्हणा, किंवा टोकरे कोळी म्हणा, ही लोक शेतीच करतात. परंतु जास्त करून शेतीमध्ये ही जी काय लोक ह्या 3 फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत ते म्हणजे महादेव कोळ्या. मल्हार कोळी पाणी भरायचं जास्त काम करत होते, त्याबरोबर शेती करत होते. आणि ढोर कोळी हे जनावरांशी संबंधित काम करत होते, त्याच्याबरोबर ती शेती करत होते. परंतु ह्या 3 उपगटापैकी मुख्य म्हणजे जास्त लोकसंख्या जे शेतकरी म्हणून काम करतात ते महादेव कोळी आहे. बरोबर. म्हणून इथं त्यांनी काय म्हणलं, 80% ऑफ देम डू अग्रिकल्चर. दे हॅव ऑल्सो टेकन अप टू फिशिंग. टीएसपी क्षेत्रातील महादेव कोळ्यांच्या बद्दल हा माणूस लिहिलेला आहे, गोविंद घारे. तर तो काय म्हणतो, ती लोक काय करतात, 80% ही लोक शेती करतात. आणि त्याचबरोबर काही लोक, ह्याच्यातलं काही लोक काय करतात, मासेमारी सुद्धा करतात. बरोबर. तर मासेमारी म्हणजे ह्याच्यासाठी नाही, त्यासाठी तुमच्या विकण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये नाही आहे. हे मासेमारी हे शिकारी म्हणून, महादेव कोळी शिकारी म्हणून करत होते, घरगुतीचं वापरासाठी करत होते. पण ही लोक कधी असं मार्केटमध्ये बसून विकत नाही, पण छोट्या मोठ्या नदीमध्ये वगैरे हे मासेमारी करतात आणि घरगुतीसाठी ती वापरत असतात. आणि त्यातून हा गोविंद घारेने सांगितलं की बाबा हे महादेव कोळी हे मासेमारी सुद्धा करतात, पण एक शिकारी म्हणून, व्यापार म्हणून नाही. व्यापार वेगळा,
त्यांच्याकडे लायसन्स पाहिजे, व्यापार करण्यासाठी लायसन्स पाहिजे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी करायला पाहिजे आणि ते पण समुद्रामध्ये करायला पाहिजे. तो भाग वेगळा. फिशिंग ॲज अ बिझनेस ते वेगळं. आणि हे फिशिंग हे कशासाठी, तर हे शिकारी म्हणून, बरोबर. फिशिंग ॲज अ हंटिंग. ओके. त्याच्यानंतर ही लोक काय करतात, कॅटल रेअरिंग अँड फॉरेस्ट लेबर. आता जिथं जंगल आहे तिथं फॉरेस्ट लेबर काम करतात. आता सोलापूरमध्ये सुद्धा एक जंगल होतं, त्यावेळी महादेव कोळी हे त्या जंगलामध्ये काम करत होते असं सुद्धा उल्लेख आहे. ओके. परंतु जास्त लोक हे महादेव कोळी काय करतात, तर शेती करणे. आता सध्या आता इथे बघा अहमदनगर टीएसपी क्षेत्रातल्या जिल्ह्यांच्या मध्ये महादेव कोळी काय करतात. महादेव कोळीज आर अन अग्रिकल्चर पीपल, बरोबर. मानववंशशास्त्रज्ञ सांगतात महादेव कोळी हे शेती करतात. आणि अहमदनगर मधले महादेव कोळी सुद्धा काय आहेत, ते शेती करणारे आहेत. आणि ते हजबंड म्हणजे शेती करणारे. हे झालं अहमदनगरचं. त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या गॅजेटमध्ये काय म्हटलेलं आहे, हे बघा, दी ठाणे गॅजेट सेज दॅट महादेव कोळीज आर कल्टिवेटर्स. कल्टिवेटर्स म्हणजे पुन्हा काय, शेती करणारे लोक. त्यानंतर हिरिडेटरी हजबंडमन्स, केटल कीपर्स, म्हणजे वंश परंपरागतपणे ही लोक शेती करणारे आहेत आणि जनावर पाळणारे आहेत. आणि त्याचबरोबर ही लोक काय, सोल्जर्स आहेत, इन्फंट्री सोल्जर्स. ओके. आणि बोटमन, लक्षात ठेवा, हे ठाणे जिल्ह्यातले महादेव कोळी सुद्धा काय आहेत, बोटमन म्हणून काम करतात, बरोबर. हे पॅसेंजर्स वगैरे घेऊन जाणे वगैरे हे त्यांचं काम आहे. आता तुम्ही पंढरपूर मधले कोळी जर बघितला तर बरेचसे बोट त्यांचे आहेत. अगदी 50-60% बोट जे आहेत ना, हे कोळ्यांचे आहेत. म्हणजेच ते अस्सल महादेव कोळे आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा ठाणे जिल्ह्यात आपण बघितलं का, हा सॉरी, तर हे आपण बघितलं. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातले महादेव कोळे काय करतात, हा किंवा इथं बघा, हा महाराष्ट्र ज्ञानकोश म्हणून राहिलेले 1900, यांचं मुख्य धंदा शेती व शिपाईगिरी आहे, बरोबर. ठाणे जिल्ह्यातली लोक हे महादेव कोळी कल्टिवेटर्स आहेत, हजबंडमन आहेत. आणि इथं काय म्हटलेलं बघा, यांचं मुख्य धंदा शेती व शिपाईगिरी आहे. शेती करणं हा मुख्य धंदा यांचा. आणि शिपाई म्हणून सुद्धा त्या मिलिटरीमध्ये काम करतात, सैन्यामध्ये काम करत होते. आता इथं बघा, टीएसपी ओटीएसपी क्षेत्रातील फॉर एक्झाम्पल सोलापूर आपण जर घेतलो, तर सोलापूर जिल्ह्यातले महादेव कोळ्यांचं काम काय आहे, दी हेरिडेटरी मिनिस्टर, दे आर हेरिडेटरी मिनिस्ट्रंट्स इन महादेव श्राईन. तर ते वंश परंपरागताने महादेवाच्या मंदिरामध्ये हे पुजारी म्हणून काम करतात, व्यवस्थापक म्हणून काम करतात. आणि आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं, टीएसपी मधले सुद्धा लोक, भीमाशंकर, कळसुबाई, हे सगळे मंदिरामध्ये महादेव कोळीच आहेत आणि ते सगळे पुजारी म्हणून पूर्वी काम करत होते. त्याच्यानंतर इथं बघा, द कोळीज आर ऑल्सो हजबंडमॅन, म्हणजे ती शेतकरी आहेत. ओके. त्याच्यानंतर इथं बघा हैदराबादचं काय म्हणलेलं आहे, अ कोळीज हॅव टेकन टू अग्रिकल्चर. तर ही कोळी काय आहे, हे अग्रिकल्चर आहे. इथं सुद्धा कल्टिवेटर्स आणि फिशरमॅन म्हणलेलं आहे. हा फिशरमॅन तुम्ही समजून घ्या, फिशरमॅन वेगळं, म्हणजे गोविंद घारे जे म्हणतो ना, ते फिशरमॅन म्हणजे काय, तर मासेमारी स्वतःसाठी करणे, पोटासाठी करणे. आणि जे व्यवसाय म्हणून जे असतं ते फक्त समुद्रामध्ये जी लोक मासेमारी करतात त्यांना ते काय, फिशरमॅन कोळी म्हणजे, किंवा ट्रॅडिशनल ऑक्युपेशन त्यांचं असं समजलेलं आहे. म्हणजे वंश परंपरागत धंदा, पण हे धंदा नाही, ही एक शिकारी म्हणून असं तुम्ही समजून घ्या. पण धंदा नाही. धंदा म्हटल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये विकणे, त्याच्यानं पैसे कमवणे किंवा त्याचे लायसन्स घेणे वगैरे, हा हा सगळा प्रकार येतो. शासनाला आपली नोंद करणे असं. पण हे तसं नाही. हे हे मासेमारी करतात पण स्वतःसाठी करतात. आता टीएसपी आणि ओटीएसपी मध्ये काही लग्न झालेत का, जर समजा सगळं एकच आहे, काय एकच आहे, की बाबा त्या दोन्ही भागातले महादेव कोळी हे
पूर्वी महादेवाच्या डोंगरामध्ये किंवा बालाघाटामध्ये राहत होते. दोन्ही महादेव कोळ्यांचे जे वंशज आहे ते महादेव आहे, महादेवापासून उत्पत्ती झालेले आहे. दोघांचेही पूर्वज हे वाल्मिकी होते. दोघांची देवदेवता खंडोबा, भैरोबा, भवानी, विठोबा, यल्लम्मा, हा, कळसुबाई हे आहेत. हे सगळं सत्य आहे. परंतु त्यांच्यामध्ये लग्न होतात का? त्यांच्यामध्ये मुलींचं देवाणघेवाण होतात का? होय, पूर्वी सुद्धा झालेलं आहे. आत्ता सुद्धा हजारो लग्न झालेले आहेत. फक्त मी काही नमुना म्हणून तुम्हाला दाखवतो. हे बघा, तिथं पंढरपूरचं एक व्यक्ती आहे आणि त्यांचे सासरे कुठले आहेत ते, तर ते जुन्नरचे आहेत. बरोबर, TSP क्षेत्रातले आहेत. हे बघा, इथं सुद्धा पंढरपूरची एक व्यक्ती आहे आणि त्यांचे सासरे कुठले ते आंबेगावचे आहेत. बरोबर. त्याच्यानंतर इथं सोलापूर म्हणजे पुन्हा पंढरपूरचे आहेत ते आणि त्यांचे सासरे पुन्हा वरील प्रमाणे म्हणजे आंबेगावचे आहेत ते. त्यानंतर हे साताऱ्याची व्यक्ती आहे बघा, धुमाळ, आणि त्यांची जावई कुठले ते आंबेगावचे आहेत. जावई आंबेगावचे आहेत. त्यानंतर एक साताऱ्याचीच फलटण मधली एक व्यक्ती आहे आणि त्यांचा साडू भाऊ कुठले तर आंबेगावचे आहेत. हे आंबेगाव, जुन्नर हे सगळी जी आहेत हे अस्सल TSP क्षेत्र आहे ते. आणि इथं 100% तुमची कोळी नोंद असो, महादेव कोळीचं काय वाटेल ते असो, त्यांना दुसऱ्या दिवशी हे सगळे दिले जातात. ओके. परंतु त्यांचेच रक्त नात्यातले लोक किंवा त्यांचेच पै पाहुणे कुठे आहेत हे, तर हे सोलापुरात आहेत, साताऱ्यात आहेत. आता इथं बघा, हा सोलापूर मधलंच आहे. तर ह्यांचं पाहुणे कोण आहे, जावई कुठला आहे, त्र्यंबकेश्वर मधलं जावई आहे. बघा, जावई त्र्यंबकेश्वर म्हणजे अस्सल महादेव कोळ्यांचं. बरोबर. त्याच्यानंतर हे सोलापूर करमाळा, सोलापूरमधलं करमाळा ठिकाणचं एक व्यक्ती आहे आणि त्यांची जावई कुठलं आहे, जुन्नर मधलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर सोलापूर मधलं माळशिरस मधलं एक व्यक्ती आहे आणि त्यांचं अकोले किंवा अकोला हे अहमदनगर मधलं म्हणजे तुमचं मधुकर पिचडच्या जिल्ह्यातलं, तालुक्यातला. बरोबर. त्याच्यानंतर कोल्हापुरातील एक व्यक्ती आहे आणि त्यांचं सासरे कुठले ते जुन्नरचे आहेत. का कोल्हापुरातल्या व्यक्तीचे सासरे जुन्नरचे आहेत. पुन्हा एक कोल्हापूर इचलकरंजी ठिकाणची एक व्यक्ती आहे आणि त्यांचं कळवण, बरोबर, कळवण नाशिक जिल्ह्यातलं ज्याला TSP क्षेत्र आहे ते कळवण मध्ये इझिली कास्ट सर्टिफिकेटवर मिळतात. तर ते कळवण मधलं आहे, नाशिक जिल्ह्यातलं. लक्षात घ्या, हजारो आहेत, हजारो आहेत असे रिलेशन्स आपले. कारण एकच होते म्हटल्यानंतर, एकच आहेत म्हटल्यानंतर हे रिलेशन असणं साहजिकच आहे. आणि तुम्ही बॉर्डरला बघितला, तिथल्या तिथं समजा जुन्नर तालुका संपला, आणखीन एक तालुका आहे, तिथं तरी प्रचंड देवाणघेवाण झालेलं आहे. आणि जुन्नरला TSP मानला जातो आणि त्या दुसऱ्या तालुक्याला OTSP मानला जातो. आणि हे सगळे भाऊबंधच आहेत, सगळे पै पाहुणेच आहेत. इकडल्या मुली तिकडे, तिकडल्या मुली इकडे दिलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, हे सगळं एकच आहे. आपण सगळे एकच आहोत. फक्त ह्या प्रांत लोक, हे पडताळणी लोक, पडताळणी समितीतले लोक आणि TSP क्षेत्रातून निवडून येणारे कोळ्यांच्या व्यतिरिक्त जे आमदार आहेत, तर ती लोक, कोण भिल्ल आमदार आहेत, कोण कोकणा आहेत, कोण पावरा आहेत, कोण अमुक आहे, तर ह्या लोकांनी तो गोंधळ केलेला आहे आणि ह्या कोळ्यांच्या मध्ये त्या कोळ्यांच्या मध्ये भांडण लावून त्याने मोकळं झालेलं आहे. परंतु ऍक्च्युअली हे सगळीची सगळी कोळी आपण एकच आहे, एकच रक्तातलं आहे. फक्त त्यात TSP मधल्या कोळ्याने कधी हे सगळं सुचतं हे आपल्याला माहित नाही. परंतु त्यांनी हा सगळा अभ्यास करावा, डिटेलमध्ये जावा. कोळी म्हटल्यानंतर कोणीही भारतातला असो, तो त्याचं जीन एकच आहे, त्याचे वंशज एकच आहेत आणि आपण तरी महाराष्ट्रीयन, आपण सगळे एकच आहे. त्यामुळे थोडंसं तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या आणि त्या पद्धतीने वाटचाल करा. त्यामुळे आपण कुणी बोगस नाही, कुणी ओरिजिनल नाही. आम्हाला जर तुम्ही बोगस म्हणत असाल तर त्याचा अर्थ तुम्ही पण बोगसच होता. कारण का आमच्याकडनंच तुम्ही लोक गेलेला आहे, हे तुम्ही समजून घ्या. ओके.
त्याच्यानंतर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे भाग 7A मध्ये आपण एक महत्वाचं टॉपिकवर बघणार आहे, तर ते म्हणजे क्षेत्र बंधन कायदा. तर ह्यामध्ये आपण बघणार आहे की बाबा सन 1956 मध्ये क्षेत्रबंधन लावण्यात आलं आणि हे क्षेत्रबंधन नेमकं काय आहे. त्याच्यानंतर क्षेत्रबंधन कोणकोणत्या जमातीसाठी लावण्यात आले होते आणि क्षेत्रबंधन ह्या 56चा जो क्षेत्रबंधन कायदा आहे त्याचे काय दुष्परिणाम झाले आपल्यावरती. ओके. त्याच्यानंतर 1976 मध्ये हे क्षेत्रबंधन उठवण्यात आलं, तर कोणकोणत्या समित्यांची शिफारस घेण्यात आले होते आणि त्यांनी काय पुरावे सादर केले. त्याच्यानंतर पुन्हा क्षेत्रबंधन कायदा उठवत असताना त्या पार्लिमेंटमध्ये काय काय चर्चा झालेल्या आहे, काय काय त्या लोकांनी हे उठवत असताना फॅसिलिटी दिलेल्या आहेत, काय काय सवलती दिलेल्या आहेत, हे आपण बघणार आहे. आणि त्याच्यानंतर एक्झॅक्टली आता क्षेत्रबंधन उठलं म्हणजे नेमकं काय झालं, आपल्याला काय फायदा त्याच्यातनं झालेला आहे. ओके. आणि क्षेत्रबंधन उठलेलं असताना सुद्धा आपल्यावरती काय कसा अन्याय होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या म्हणजे भाग 7A आणि 7B असं दोन भागामध्ये हा क्षेत्रबंधनचा विषय आपण व्यवस्थितपणे समजून घेणार आहे. ओके. तर इथं आपण थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तर मित्रांनो, धन्यवाद. थँक्स.